बहुता सुकृती नरदेहला धला, बहुता सुकृती नरदेहला धला, भक्ती न गेला अधोगती, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा, अनंत जन्मांची सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नये मागुता जन्म घेणे, राव रंक हो का उच नीच याती, भक्ती विना माती मुखी त्याच्या, बाप भाग्य कैसे नसरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्तीचा युजता पाठी लागे, हरी मुखी गाता हरपली चिंता, त्या नय मागुता जन्म घेणे विठ्ठल, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंग भावना
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभाञ्जनं मारुतिनन्दनं हे दुःखभञ्जनं मारुतिनन्दनं सुनलो मेरी पुकार पवनसुत विनती बारंबार पवनसुत विनती बारंबार हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुनला मेरी पुकार पवनसुत विनती बारंबार पवनसुत विनती बारंबार हमारे राम जी से राम 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 कहियो जी हनुमान हमारे राम जी से राम 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 कहियो जी हनुमान हमारे राम जी से राम 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 कहियो जी हनुमान हमारे राम जी से राम 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 कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान अष्टसिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काजा सवारे मेरा कराऊ धारम पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चलो आओ हमारे कुमार हमारे गिरधर में चलो आओ हमारे कुमार हमारे हरि गिरधर में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राधा जी को लाना कान्हा जी को लाना राधा जी को लाना राणा जी को लाना आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि की रतन में चलो आओ हमारे कुमार हमारे हरि गिरधर में चलो आओ हमारे कुमार हमारे हरि गिरधर में हमारे हरि गिरधर बहुता सुकृती नर देहला धला भक्ती विन गेला अधोगती हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नय मागुता जन्म घने विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग सकल गुण गंभीर विकंत कलिकाल शिर आणि हाती हरणावती श्री संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील सर्वांच्या परिचयातील 5 चरणांचा अभंग आपण आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. तर आज या ठिकाणी वैकुंठवासी सौ उमाबाई साहेबराव तरवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा आमच्या वाटेला आली ते म्हणजे आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्त पारायण अरुण महाराज तरवडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे मनपूर्वक आभार मानते.
खरं तर आपल्याच गुरुबंधूं समोर कीर्तन करण्यामध्ये एक वेगळी मजा असते बरं का. खरं तर तुम्ही आम्ही सगळे श्रीकृष्ण कृपांकित परमपूज्य आदरणीय गुरुवर्य विकासानंदजी महाराज मिसाळ आणि उर्फ माझे लाडके बाबा, खरं तर या सगळ्यांच्या बाबांच्या कृपा आशीर्वादाखाली तुम्ही आम्ही सगळे आयुष्य जगतोय. आणि तसं नातं म्हणलं तर एकमेकांचं गुरुबंधूचं नातं आहे. आणि फार आनंद वाटतो ज्यावेळेस ते म्हणतात ना, माझी ह्या जातीचा मज भेटो कोणी, फार आनंद होतो. म्हणून आदरणीय अरुण महाराज आहेत, तुमचे मनपूर्वक आभार मानते. तसंच बघायला गेलं तर आपला समस्त तरवडे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबराव तरवडे असतील, निवृत्ती तरवडे, मोहन तरवडे, नारायण तरवडे, पांडुरंग तरवडे, संजय तरवडे, मंदा जंगले, आरती चव्हाण, अमोल तरवडे, राहुल तरवडे आणि योगेश तरवडे, समस्त तरवडे परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांची या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. तसं बघायला गेलं तर आज या ठिकाणी सुंदर अशी गायनाची साथ जे या ठिकाणी करताय महाराष्ट्रातील एक नामवंत गायन सम्राट आदरणीय हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ बंधू संजय महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे बघायला गेलं गोड गळ्याचे गोड गायनाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण गान गंधर्व रोहिदास महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे इथं बघायला गेलं महाराजांनी नुसतं पखवाजावर थाप मारावी आणि अवघ्या महाराष्ट्राला कळावं की थाप आमच्या प्रसाद महाराजांनी मारलेली, असे आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू प्रसाद महाराज तरवडे या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम जे या ठिकाणी देत आहे आदरणीय दादांचं नाव आदरणीय महेंद्र महाराज ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. समोर उपस्थित मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, त्याचप्रमाणे हे सगळी बाल कलाकार मंडळी म्हणजे आगडगावला, बरोबर ना, जी टॉकीजच्या शूटिंगला आगडगावला होते सगळे लहान लेकरं. या दोन जण येऊन म्हणले म्हणे ताई आम्हाला ओळखलं का? म्हणलं नाही ओळखलं. मी मनात म्हणली तुमचे कपडे पाहूनच ओळखलं की तुम्ही आगडगावला होते. अतिशय गोड असं सर्वांचं वाजवणं आहे, अतिशय गोड असं सर्वांचा स्वभाव आहे, अभ्यास आहे. आणि खरं तर सगळे बाल कलाकार मंडळी ज्यांच्या संस्थेमध्ये शिकताय महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्त पारायण आमच्या ज्येष्ठ भगिनी तेजस्विनी ताई नवले, बरोबर ना, त्या सर्वांच्या संस्थेतील सगळे बाल कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानते. बरं मला सांगा, आज या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलेले, बरोबर ना? पण कधी विचार केला का का करावं लागतं वर्ष श्राद्ध? आपण करायचंय म्हणून करतोय, पण का करावं लागतं वर्ष श्राद्ध? थाप दे चला. वर्ष श्राद्धासोबतच 10 का करता आणि 13 का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, जरा कान उंच करू नये. बघा, शास्त्रामध्ये वर्णन आहे 10व्याला विधी आहे म्हणून 10वा आपण हे 3ऱ्या दिवशी करू शकतो, बरं का मावशी, 5व्या दिवशी करू शकतो, 7व्या दिवशी करू शकतो, 8व्या दिवशी करू शकतो, नव्हे 10व्याच्या दिवशीही करू शकतो. परंतु 13वं जे आहे वर्ष श्राद्ध जे आहे याच्या मागे शास्त्र आहे मावशी. याच्या मागे काय शास्त्र आहे? शास्त्र बदलता येत नाही. बाबा बदलता येतं का? शास्त्र बदलता येत नाही. म्हणून 13वं हे 13व्याच्या दिवशीच करावं लागतं आणि वर्ष श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्या दिवशीच करावं लागतं. मग का करावं लागतं 10वं? का करावं लागतं 13वं? का करावं लागतं वर्ष श्राद्ध? बरं मला सांगा काका, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत बरं माहिती का कोणाला? किती? 16 संस्कार. पण ऐका बरं का, हे 16च्या 16 संस्कार या जीवावर होतातच याची काय गॅरंटी नाही. पण 3 संस्कार मात्र हमखास होतात. किती संस्कार? 3. कोणते कोणते? कानूनचं करू नये का. पहिला संस्कार नामकरण संस्कार.
इथं मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, प्रत्येकाला काही ना काही नाव काका आहे. इथं आहे का कोणी बिन नावाचं? प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. जेव्हा बाळ जन्माला येतं 12व्या दिवशी आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात. बाबा नामकरण नावाचा संस्कार. मग सगळ्यात पहिला संस्कार नामकरण. दुसरा संस्कार होतो या जीवावर अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार बर का काका, सगळ्यात शेवटचा, जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो ना, तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो, तो म्हणजे अंतिम संस्कार, किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात. मग आता मला सांगा, 16 मधून 3 गेले, खाली किती उरले? 13. म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल. बघा बर का महिला मंडळ, 13व्याचं अजून एक कारण शास्त्रामध्ये सांगितलंय. मला सांगा, तुमच्याकडे जीव खडा ठेवतं का? जीव खडा, जीव खडा खडा तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणता? 20व्याचा दगड, माहिती ना? 20व्याचा दगड. शास्त्रामध्ये त्याला एक शास्त्रशुद्ध शब्द आहे, अश्मा, किंवा काही काही जण त्याला जीवाश्माही म्हणतात. मग हा जो काही 20व्याचा दगड आहे ना बाबा, हा एका कोऱ्या कपड्यामध्ये बांधायचा आणि 13 दिवस बघा महिला मंडळ, आपण घरामध्ये अखंड दिवा ठेवतो ना, मग या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. मग या 13 दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती? या 13 दिवसांमध्ये दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल. आता ऐका बर का बाबा, एकदा का या जीवाचा 13वा झाला की तो सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. नाती गोती भाऊ बंद धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्वांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. बाबा कुठं जायला निघतो? यम दरबाराकडे. तुम्ही जरा पुढं पुढं सरका बरं, लईच लांब सरकले. सरका पुढं पुढं सरका. पुढे या, पुढे या, पुरुष मंडळी पुढे या. हा, ते काही काही मातीवर बसलेले. कोण मातीवर बसलेत तुम्ही? इथं मंडप कोण बांधलेत? या या आतमध्ये या. सरका पुढं पुढं. ते बाबांनी मशाल लावली पा. हा, सरका पुढं पुढं, मिशी मस्त पैकी. हा, येऊ द्या पुढं. या पटकन या, पुढे या. विठ्ठल. एकदा का या जीवाचा 13वा झाला, ऋणातून मुक्त होतो आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. कुठं जायला निघतो मावशी? यम दरबाराकडे. आता ऐका, त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी. काय नाव तिचं मावशी? वैतरणी. त्या नदीच्या काठावर या जीवाला पोहोचायचंय. पोहोचण्यासाठी या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. मादीचे 13 आणि हे 28 किती झाले? तुम्ही टोटल मारा, मी चहा पिऊन येते. किती झाले? 41. 41व्या दिवशी हा जीव यम दरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी आहे, तिच्या काठावर हा जीव जाऊन पोहोचतो. मग ती नदी या जीवाला पार करायची. कशी करावी? त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं बाबा? कामधेनू. ती गाय काय करते? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पहिले तिला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसायला नाही बर का, पाळणाऱ्याला. ज्याने कोणी गोदान केलं नाही मावशी, मग बघा दशक्रिया विधीच्या वेळेला ब्राह्मण काका म्हणतात, गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग ज्याने कोणी गोदान केलेलं त्या जीवाला ती गाय
आपल्या पाठीवर बसवते आणि पवित्राला घेऊन जाण्यास मदत करते. बरं ती नदी आपल्या गोदावरी सारखी नाही, आपल्यासारखी छोटी नदी ती नाही. या अंगून पाय टाकला आणि त्या अंगून निघालं अशी नदी ती नाही. ती नदी पार करायला या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 59. माधीचे 13 अधिक 28 बरोबर 41. आणि आता 41 आणि 59 किती झाले? किती? 100. मग 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. मग तिथं गेल्यावर मावशी आपल्या पाप पुण्याचा न्यायनिवाडा करावा लागल ना, म्हणून तिथं आपल्याला एक वकील लावावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बर का काका. काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टेबला खालून घेणारा तर मुळीच नाही. एकदम सरकारी ओरिजिनल वकील येतो. बरं तो वकील आपले पैसे घेत नाही बर का बाबा. तो फक्त आपली फाईल तपासतो. त्यानं काय काय कुटाणा केलाय, किती लोकांचे लग्न मोडले, किती जणांचे बांध कोरले, तो काय करतो? याचा न्याय निवाडा करतो. मग केस लढवायची ना, मग केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. मादीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि मग 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं श्राद्ध. विठ्ठल. बघा महिला मंडळ, वर्ष श्राद्धाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, माहिती का कोणाला? बराच वेळेस काय असतं, आपल्या डोळ्यासमोर लिहिलेलं असतं पण आपल्याला ते चष्म्यामुळे दिसत नाही. इथं लिहिलंय पा, काय लिहिलंय? पुण्यस्मरण. पुण्यस्मरणच का म्हणायचं याच्या मागे पण शास्त्र आहे. शास्त्रामध्ये वर्णन आहे त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य पण त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती, संपत्ती नाही बर का, संतती, त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य, या दोघं पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते का त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. विठ्ठल. महिला मंडळ, मला सांगा तुमच्याकडे महिना पितर जीव घालतेत का? महिन्याचे पितर जीव घालतेत ना? काऊन घालतेत? याच्या मागचं आम्हाला कारणच माहित नाही. टेन्शन घेऊ नका, हे सांगायला मला आणलंय. ऐका, आपण महिन्याचे पित्र का बरं घालतो एक सोपं उदाहरण करून सांगते. त्यांच्या नावाने आपण खाली लोक जो घातले की वरती त्यांचं पोट भरतो. तुम्ही म्हणाल ताई असं कुठं असतं का? त्यांच्या नावाने आपण खाली लोक जो घालायचे आणि वरती त्यांचं पोट भरायचं, ना असं कुठं असतं का? एक सोपं उदाहरण करून देऊ का तुम्हाला? तर मोबाईल प्रत्येकाकडे बाबा, आता मोबाईल शिवाय माणूस आहे का? मोबाईल प्रत्येकाकडे, त्याच्याकडे बघा, त्याच्यात विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे. तसंच एक गुगल पे किंवा फोन पे नावाचं ऍप्लिकेशन आहे बघा. ते ओपन करा आणि त्यात एक नंबर टाकावरून महाराज 90 21 785 706 आणि त्याच्यावर फक्त 11,000 सेंड करा, लगेच माझ्या अकाउंटला जमा होता. जसं तुम्ही तिकडून पैसे टाकले आणि माझ्या अकाउंटला जमा झाले, तसं त्या पितरांच्या नावाने आपण खाली लोक जेव घातले की वरती त्यांचं पोट भरत असतं. बरं लोक जेवून नाही घातले तर वर त्यांना उपाशी राहावं लागतं. यासाठी पण माझ्याकडे पुरावा आहे. महाभारतातलं एक फेमस कॅरेक्टर, फेमस पात्र महारथी कर्ण. कर्णानं त्याच्या आयुष्यामध्ये अगणित असणारं वित्तदान केलं, धनदान केलं. युद्धभूमीमध्ये मरण पावला, चित्रगुप्ताकडे गेला. बरोबर तिथीनुसार त्याला भूक लागली. चित्रगुप्ताला तो म्हणे चित्रगुप्ता मला काहीतरी खायला दे.
चित्रगुप्त म्हणाला, म्हणे तुझ्या नावाने खाली कोणी अन्न दान केलं नाही आणि तू कधी दान केलं नाही. बरं कोण म्हणला बाबा? कोणाला म्हणला? काय म्हणला? तू कधी दान केलं नाही. कर्ण म्हणला, बाबा तुझ्या गोळ्या बेळ्या संपल्या की काय म्हणे? हा, अरे मृत्यू लोकात जाऊन विचार, दान म्हटलं की सगळ्यात पहिले नाव कर्णाचं येतं, पण तू म्हणतो कधी दान केलं नाही. चित्रगुप्त म्हणाला आवाज खाली, आपल्याकडे तुझे सगळे कागदपत्र म्हणे, तू काय काय कुटाणा केलाय मला सगळं माहिती म्हणे. तू कधी दान केलं नाही म्हणजे तू कधी अन्नदान केलं नाही. कर्णानं त्याच्या आयुष्यामध्ये अन्नदान केलं नाही, वित्तदान केलं, धनदान केलं, सुवर्ण दान केलं, पण अन्नदान कधी केलं? पण त्याचा एक गुण चांगला होता, माहिती कोणता? कर्णाकडे समजा कोणी अन्नदान मागायला आलं ना मावशी, तो दान करीत नव्हता. पण या पहिल्या बोटानं युधिष्ठिराचं म्हणजे पांडवांचं घर दाखवायचं, तू यांच्याकडे जा म्हणजे तुला अन्न मिळन. चित्रगुप्त म्हणाला, कर्णा तू कधी अन्नदान केलं नाही, पण तुझ्या या पहिल्या बोटानं अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं, म्हणून तू एक काम कर, हे बोटच तोंडात धर. आता विचार करण्याची गोष्ट आहे आजी, कर्णासारख्याला जर स्वतःच बोट तोंडात टाकून स्वतःची भूक भागवावी लागली तर आपण 7-7 दिवस फुकटच्या पंक्ती आणतो सप्त्याला. आपली काय अवस्था होईल याचा विचार करावा. म्हणून शास्त्रामध्ये सूत्र आहे, अष्टदरिद्र पीडित आपल्या घरी जर कोणी गेलं आणि त्यांच्यासाठी आपण जर अन्नदान केलं नाही, पिंडदान केलं नाही, अशा प्रकारे नामसंकीर्तन रूपी सोहळा केला नाही, तर आपल्या पुढच्या 8ही पिढ्यांना दरिद्रता भोगावी लागते. विठ्ठल बघा, शास्त्रामध्ये अजून असे भरपूर प्रश्न आहेत की ज्याचं निवारण दिलेलं आहे. तुमच्या मनातही भरपूर प्रश्न उद्भवले असतील, त्या प्रश्नांचं निवारण आज मी करणार आहे, कारण उंच करू नये. सगळ्यात पहिला प्रश्न असा, आता हे मी माझ्या मनाचे प्रश्न नाही बनवले बरं का, भरपूर ठिकाणी श्राद्धाचे कीर्तन झाले की लोक येऊन विचारतात ताई असंच का बरं, म्हणून त्याच्यावर अभ्यास करून आले मी. ऐका, एकानं मला प्रश्न विचारला, माणूस मेल्यावर जाळतातच का बरं? जसं इतर धर्मांमध्ये त्याला पुरतात वगैरे वगैरे, मग आपल्या हिंदू सनातन वैदिक धर्मामध्ये या जीवाला जाळतातच का बरं? याच्या मागचं कारण असं आहे, देव आणि दैत्यांमध्ये युद्ध व्हावं, देवांनी दैत्यांना मारावं, आणि दैत्यांचे गुरु कोण? शुक्राचार्य. या शुक्राचार्यांनी रात्री दैत्यांना जिवंत करावं. मग आता हेच दैत्य पुन्हा जाऊन ते दुसऱ्या दिवशी युद्ध करायचे. देव कंटाळले, कवर युद्ध चालू राहणार. सूर्य देवतेची त्यांनी शरणागती केली आणि म्हणले, महाराज काहीतरी करा, आम्ही या दैत्यांना मारतो, शुक्राचार्य त्यांना जिवंत करतात आणि परत तेच युद्ध करतात, मग अशानं युद्ध कधी संपणारच नाही ना, म्हणे काहीतरी करा. त्यावेळेस भगवान सूर्य नारायणांनी काय केलं माहितीये? स्वतःच्या अग्नीने त्यांचं शरीरच जळून टाकलं. म्हणजे जे जे दैत्य युद्धामध्ये मेले त्यांचं शरीर सूर्यदेव स्वतःच्या योगाग्नीने भस्म करून टाकायचे. तेव्हापासून माणसाला अग्निडाक द्यायची परंपरा सुरू झाली. विठ्ठल नव्हे, वराह नावाच्या पुराणामध्ये अजून एक वर्णन आलेलं आहे, माणूस मेल्याच्या 3.5 तासाच्या आधीच त्याला जाळावं. का जाळावं? याच्या मागचे 2 कारण आहेत बरं का. किती? 2 कारण. कोणते कोणते? कानूनचा करू नये का. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे माणसाच्या या प्राणामध्ये 5 प्रकारचे प्राण असतात. किती? 5 प्रकारचे प्राण. हा जीव जेव्हा जातो तेव्हा हे 5ही प्रकारचे प्राण त्याचा त्याग करतात, पण 2 उपप्राण असेत, देवदत्त आणि धनंजय, हे 3.5 तासापर्यंत या देहाचं रक्षण करतात, या प्रेताचं रक्षण करतात. आणि जेव्हा 3.5 तास उलटून हे दोघही या जीवाचा त्याग करतात,
तेव्हा शरीरातून दुर्गंध यायला चालू होतो. विठ्ठल, विठ्ठला 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 विठ्ठला. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे फार महत्वाचं कारण आहे. 3.5 तासानंतर बाबा या शरीरामध्ये अनेक प्रकारचे कृमी किडे जन्म घेतात. आणि जर 3.5 तासाच्या नंतर या जीवाला जाळलं तर त्या कृमी किड्यांनाही मारल्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडतं. म्हणून 3.5 तासाच्या आतच या जीवाला जाळावं. पण मग तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की काही कारणास्तव आपल्याला 3.5 तासाच्या जर प्रेताला जाळता आलं नाही तर काय करावं. मग पूर्वीची एक पद्धत होती. ते जे काही प्रेत आहे का प्रेत, ते विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांमध्ये त्याला ठेवायचे किंवा विशिष्ट प्रकारच्या औषधींमध्ये त्याला जर ठेवलं, या प्रेताला ठेवलं, तर या शरीरामध्ये जीव जंतू जन्म घेत नाही. त्यातल्या त्यात अजून नियम असा आहे की माणसाचं प्रेत हे फक्त सकाळी जाळावं, रात्री जाळू नाही. कारण रात्री प्रेत हे किन्नराचं जाळलं जातं, माणसाचं नाही. विठ्ठल, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून खरं तर आपल्या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या आजी ज्या होत्या त्या कोणाच्या तरी कन्या होत्या, कोणाच्या तरी पत्नी होत्या, कोणाच्या तरी आई होत्या, तो कोणाच्या तरी आजी होत्या. पण माय, तुम्हाला सांगू, या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्या जिव्हाळ्याचं नातं हे आईचं आणि लेकराचं नातं आहे. माय, मला सांगा, आईला काही लागतं का हो? आईनं तुमच्याकडे कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली? मला घरदार पाहिजे, सोनं पाहिजे, उलट स्वतःकडे जे असेल ना माय, ते सगळं तिने तुम्हाला देऊन टाकलं असेल ग. आईला काही लागत नाही. आईला अपेक्षा आहे तर ती फक्त तुमच्या 2 गोड शब्दांची. आई कशी ग तू, बरी आहे का? तुम्ही जेव्हा दिवसभर काम करून घरी येते ना, तिच्या जवळ जा, तिच्या जवळ बसून तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही नुसता घाम जरी पुसला ना, तर या जगातला सर्वश्रेष्ठ आनंद त्या आईच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी आईच्या मायेचा महिमा आपण वर्णू शकत नाही. माय, ते खरंच कोणीतरी सांगून ठेवलंय ना. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग, चंदनाची कोरा, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभी आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. माय, तुला खरं सांगू, ज्या वेळेस तू लग्न करून परक्या घरी जाते, तू जेवली का नाही, तुला झोप आली का नाही, हे विचारण्यासाठी तुमची मैत्रीण नाही कॉल करत, तुमची आजी कॉल करत नाही, तुमची काकू कॉल करत नाही. पण या जगाच्या पाठीवर एक व्यक्तिमत्व असंय की दिवसातून 10 वेळेस कॉल केल्याशिवाय राहत नाही. ते व्यक्तिमत्व म्हणजे तुमची आई. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
सांगते माय, आईची सेवा करा. आईला तुमच्याकडून जास्ती कशाचीच अपेक्षा नाही. लक्षात ठेवा, रात्री बेरात्री 2 वाजता तुम्ही घरी जा, कोणी दरवाजा उघडणार नाही. पण एकमेव तुमची आई अशी आहे की जी दरवाजा उघडल्याशिवाय राहणार नाही. माझं उदाहरण घ्या ना. काय काय वेळेस तर कथा कीर्तनांमुळे महिनाभर घरी जाता येत नाही. लागोपाठी कथा आल्या तर 2-2 महिने आईचा चेहरा बघता येत नाही. आमच्या घरामध्ये सगळे नातेवाईक हो, माझे काका काकू आजी आजोबा सगळे, पण कोणाचा कॉल येत नाही. एकमेव माझी आई सोडली तर. दिवसातून 10 वेळेस माझी आई मला कॉल करते, माझं बाळ जेवलं का नाही, माझं बाळ काय करतंय. 10 वेळेस तिचे कॉल येतात. एवढं अफाट अंतःकरणाने प्रेम फक्त तुमची आईच या जगात तुमच्यावर करू शकते. सांगायला मला लाज वाटते, आज काही निर्दयी लोकांनी त्याच आईला वृद्धाश्रमात टाकलंय. जरा विचार करा, काय वेदना होत असतील त्या आईच्या अंतःकरणाला. अरे, ज्या लेकरासाठी मी रक्ताचं पाणी केलं, ज्या लेकरासाठी मी स्वतःचा संसार जाळून घेतला, त्याच लेकराने आज मला निर्दयीपणे वृद्धाश्रमात टाकलं. किती वेदना होत असतील त्या आईच्या अंतःकरणाला. ते म्हणतात ना, 4 बंगल्यांचा मालक तो, संसारी त्याची एक बाई होती. 4 बंगल्यांचा मालक तो, संसारी त्याची एक बाई होती. श्रीमंत असूनही भिकारीच तो, कारण त्याची आई वृद्धाश्रमात होती. म्हणून सांगते माय, आईची सेवा करा, कारण एकदा ती निघून गेली ना, ती परत नाही येणार हो. कहा गए ममता भरे दिन, कैसे कोई जिए माँ तेरे बिन. ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहा, माँ के बिना सुना है जहां. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ आखिर, माँ होती है माँ. आणि आज खरं तर मला फार आनंद वाटला की आपल्या तरवडे परिवाराने आपल्या आईच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर अशा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. धन्य माता पिता तयाची. मी तर म्हणते, एकदा तरवडे परिवारासाठी जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा तरवडे परिवाराचे या ठिकाणी आभार मानते आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल कुंडली कवरदे बहुता सुकृती नर देह लाधला, भक्ती विना गेला अधोगती. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये. आपण जर नजर टाकली तर आपले गोष्ट लक्षात येईल किंवा आपल्याला एक प्रश्नही पडेल, तुम्हाला जो मनुष्य देह मिळालाय तो नेमकी कोणत्या कारणाने मिळालाय. शास्त्राचं जर आपण अवलोकन केलं तर भरपूर कारण आहेत बर का, आणि तेवढी सगळी कारण सांगायला माझ्याकडे तितका वेळ नाही, पण 2-3 कारण सांगायला हरकत नाही. कान उंच करू नये का. कारण नंबर 1, कर्म. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा.
कर्म कारण नंबर 2 वासना आणि कारण नंबर 3 नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं बहुता सुकृती नरदेह लाधला. बघा बहुता म्हणजे अनेकम सुकृत म्हणजे पुण्य. बरं अनेक पुण्य करून नरदेह लादला अनेक प्रकारचे पुण्य करून नरदेह लादला. आता या पुण्यात अनेक प्रकार आहे बरं का. भगवंताने गीतेच्या 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्य फलम प्रदिष्टम. आता मराठी व्याकरणाच्या किंवा संस्कृत व्याकरणाच्या नियमानुसार इथं 4ही ठिकाणी सप्तमी विभक्ती बहुवचन लागले आणि सप्तमीचे प्रत्यय काय तर आतमध्ये ठाईवर विषय ठीक आहे. मयाच्यातलं जे काही मध्ये का ते उचलायचं आणि इथं लावायचं मग त्याचा अर्थ होतो. वेदाचं अध्ययन करण्यामध्ये पुण्य आहे, दान करण्यामध्ये पुण्य आहे, यज्ञ करण्यामध्ये पुण्य आहे. बरं अजून कशाने पुण्य मिळतं सांगू का तुम्हाला अरुण महाराज? कशाने पुण्य मिळतं सांगू? कारण उंच करू नये का. कीर्तन केल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ऐकल्याने पुण्य मिळतं, कीर्तन ठेवल्याने पुण्य मिळतं, टाळी वाजवल्याने पुण्य मिळतं, टाळ वाजवल्याने पुण्य मिळतं, विणा घेतल्याने पुण्य मिळतं, गायन केल्याने पुण्य मिळतं, मृदुंग वाजवल्याने पुण्य मिळतं, साऊंड सिस्टीम दिल्याने पुण्य मिळतं. अजून काय तर चांगलं पाकिट भरल्याने पुण्य मिळतं. विठ्ठल नव्हे या मृत्यू लोकातली अशी कुठलीच गोष्ट नाही की जी पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी पुण्याचं असावं लागत. हे मी माझ्या पत्रात सांगत नाही बरं का, शास्त्रामध्ये वर्णन. मानुष्यम वरवंश जन्म विभवहा दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वतम सृजनत्वम इंद्रजयो सत्पात्रे दाने रती ते पुण्यन विना त्रयोदश गुणा संसारिणः दुर्लभः. ते पुण्यन विना त्रयोदशः गुणः संसारिणः दुर्लभः. या 13 गोष्टी संसारिकाला दुर्लभ आहे नव्हे तर त्या पुण्याने मिळतात. मग 13 गोष्टी कोणच्या कान उंच करू नये का. नंबर 1 मनुष्य नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची नरदेह दुर्लभ जाणा मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. चला पुढं मानुष्यम वरवंश जन्म म्हणजे चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. त्यासाठी पुण्यवान आई बाप असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा पुण्यवान आई बाप सुद्धा पुण्यानेच मिळतात. पण मला सांगा ना आई बाप शोले पिक्चर पाहणारे असतील तर परत गब्बर सिंग नाही का जन्माला येणार. हा पुण्य कोणाचं पाहिजे? आई बापाचं पाहिजे. तेव्हा भगवंताचे भक्त जन्माला येतील. पवित्रते कुळ पावन तो देश पवित्रते कुळ पावन तो देश पवित्रते कुळ पावन देश पवित्रते कुळ पावन तो देश हरि दास जन्म घेती देते
बघत्या का? हा, टाळ्याच वाजविती नाही, देव बघतोय बर का वरतून. टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. चांगल्या कुळात जन्म मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं, विभव हा नाम वैभव हा श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुचिनाम श्रीमताम हे योग भ्रष्टो बिजायते. श्रीमंत होण्यासाठी पुण्य असावं लागतं. मानुष्यम वरवंश जन्म. विभव हा दीर्घायू म्हणजे दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. लोकांचा भरोसा नाही, लोक आपल्या मरण्याची वाट बघता. बाबा तुम्ही बघा, 1 वर्षापासून ते 10 वयापर्यंत लोक विचारतात वय किती. 10 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत लोक विचारतात मार्क किती. 20 वर्षापासून ते 30 वयापर्यंत लोक विचारतात पेमेंट किती. 30 वयापासून ते 40 वयापर्यंत लोक विचारतात लेकर किती. 40 वयापासून ते 50 वयापर्यंत लोक विचारतात नातवंड किती. 50 वयापासून ते 60 वयापर्यंत लोक विचारतात शुगर बीपी किती. 60 वयापासून ते 70 पर्यंत लोक विचारतात पेन्शन किती. आणि एकदा का 70 उलटली मग लोक म्हणतात अजून किती. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. घडोघडी काळ वाट यादी पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाट यादी पाहे, अजून किती आहे, अजून किती आहे सांगू महाराज, तू माती घाणसारखे गायनाचार्य कीर्तनात असले ना प्रमाण देणारे, कीर्तन करायला पण कीर्तन करायला बरं वाटतं बरं. काय काय ठिकाणी असे गायनाचार्य फुल दबडे. एक ठिकाणी मी कार्यक्रमाला गेली, गायनाचार्यच नाही. त्यांनी गावातले 2 पुसगावणे धरून आणले. त्यांना म्हणलं तुम्ही चिंता करू नका काका, म्हणलं मी गायला लागले की तुम्ही उचला, मी गायला लागले की तुम्ही उचला. मी कीर्तन सुरू केलं, मी गायला लागले त्यांनी मला म्हणलं महाराज मी कोणाला उचलायला लावलं होतं, गायनाला. यांनी कोणाला येऊन उचललं. असे काही गायनाचार्य असतात. पण मी म्हणते ब्रह्मा विष्णू महेश जोरदार टाळ्या होतात. क्या बात. अजून किती आहे अवकाश. लोक आपल्या मरणाची वाट बघता, पण दीर्घ आयुष्य जगण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सन्मित्रम म्हणजे चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. आत्ताची मैत्री घातकी आहे. पण तुम्हाला सांगू, हातामध्ये दारूची बॉटल देणारा नव्हे, हातामध्ये दारूची बॉटल देणारा नव्हे, तर हातामध्ये तुळशीची माळ देऊन, हातामध्ये टाळ देऊन कीर्तनाला नेणारा एक तरी वारकरी मित्र जीवनामध्ये असावा. पण आता फार अवघड झालंय. आत्ताच्या मैत्रीमध्ये धोका भेटतो, धोका. आत्ताची मैत्री कशी काका, घातकी मैत्री. आत्ताच्या मैत्रीवर विश्वास ठेवता कामा. शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे आवाज न आए, सांप डसे तो दोस्त बचाए, सांप डसे तो दोस्त बचाए, दोस्त डसे तो कौन बचाए, दोस्त डसे तो कौन
बचाए. आत्ताच्या मैत्रीमध्ये घात आहे, घात. म्हणून सन्मित्रम शब्द वापरला. चांगला मित्र मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सन्मित्रम. पुढे सांगितलं सुसुता म्हणजे चांगला मुलगा मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सती प्रियतमा म्हणजे चांगली बायको. मला सांगा बायकोला इंग्लिश मध्ये काय म्हणता? काय म्हणता? तुम्ही सांगा ना, तुम्हाला माहित असायला हवं. काय म्हणता? वाईफ. वाईफ म्हणजे काय हो? विदाउट इन्फॉर्मेशन फाईट एव्हरी टाइम. इट इज कॉल्ड एज अ वाईफ. एकदम सोप्या शब्दात सांगते, बायको म्हणजे घरामध्ये कळ लावणारी संघटना. बस एवढंच सांगू शकते. म्हणून चांगली बायको मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सती प्रियतमा. भक्तिश्च नारायणे. भगवंताची भक्ती घडायला पुण्य असावं लागतं. पण आताच्या लोकांच्या भक्तीमध्ये भाव नाही. वरच्यावर भक्ती करताय पण देवाला कोणती भक्ती प्रिय? अंतरीची घेतो गोडी पाहे लोणी भावाची, पाहे लोणी भावाची, पाहे अंतरीची घेतो गोडी पाहे लोणी भावाची, पाहे लोणी भावाची, पाहे लोणी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे लोणी भावाची, पाहे लोणी भावाची. घेतो गोडी पाहे लोणी भावाची. देवा सोयरा सोयरा देवा क्या बात आहे जय. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भवाची. देवाला काय आवडतं? भाव आवडतो. विदाऊट भावाशिवाय भक्ती केलेली देवाला आवडत नाही. म्हणून भक्तिश्च नारायणे. पुढे सांगितलं विद्वत्तम. विद्वान होण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुढे सांगितलं सुजनत्वम. सुजनत्वम म्हणजे काय हो? चांगले नातेवाईक. सुजनत्वम चांगले लोक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. नातेवाईक असावे तर चांगले असावे. पण मुळात नातेवाईक या शब्दातच अर्थ दडलाय ना. ते नाही ते नातेवाईक जे आपले होऊ शकत नाही त्यांना नातेवाईक असं म्हणतात. तुम्हाला सांगू नातेवाईकाचं लोकांचं टेन्शन घ्यायचं. लोक हसायला येतात पोसायला. लोकांचा स्वभाव असा आहे, एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत बसतात, चौथ्याचा प्रचार करतात आणि पाचव्याला निवडून देतात. मग कुठं या जगाचा विचार करतात? जगाचं टेन्शन घ्यायचं. म्हणून सांगितलं चांगले नातेवाईक मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. सुजनत्वम. इंद्रिय जयो. इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं. ते पुण्यानं विना त्रयोदश गुणा संसारीण हा दुर्लभ. हा या 13 गोष्टी मनुष्याला दुर्लभ आहे. पण या 13 गोष्टींमध्ये प्रथम स्थान मनुष्य देहाला दिलं. म्हणून नाथ महाराज म्हणले तुम्ही काय करा? भक्ती करा. भक्ती केली नाही तर काय होईल? अभंगाचं प्रथम चरण. बहुत सुकृते नर देह लाधला, 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 बहुत सुकृते देह लाधला, बहुत सुकृते देह लाधला. भक्ति बिन
गात हरपणी चिंता हरिमुखी गात हरपणी चिंता हरिमुखी गात हरपणी चिंता बहुत सुकृते नरदेह लागला भक्ती विना गेला दोगती भक्ती विना गेला दोगती भक्ती विना गेला दोगती भक्ती विना गेला भक्ती विना गेला तुझे भक्ती विना गेला तुझे बाप भाग्य कैसे नसरेची कर्म न कळेची वर्म अरे मुढा बघा नाथ महाराजांनी इथं बाप शब्द वापरला. बाप म्हणजे आश्चर्यकारक उद्गार शेवटी शब्द आहे अरे मुढा. नाथ महाराजांना राग आला. आहेत शांतीब्रह्म पण राग आला. नाव काय शांतीब्रह्म. आपण काय म्हणतो शांतीब्रह्म नाथ महाराज, पण राग आला ना. संतांना राग येणंही गरजेचं आहे, कारण संतांनी जर राग व्यक्त केला नाही तर जीवाचा उद्धार होणार, जगाचं कल्याण होणार. बुडता हे जन न देखवी डोळा येतो कळवळा. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न होतो त्या कळवळातून राग निर्माण होतो. विठ्ठल नाथ महाराजांनी अरे मुडा अरे मूर्खांनो का बरं शब्द वापरावा. याच्या मागचं कारण नाथ महाराज म्हणले या मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि त्या कर्माचं वर्म कळत नाही. तुम्हाला सांगू कर्माचं वर्म कळणं गरजेचं आहे. कर्माचं वर्म कळलं नाही नंबर 1 घोटाळा होतो. घोटाळा झालं काय थंडीचे दिवस एक मनुष्य चुली जवळ आपले हात पाय शेकत बसला. अचानक एक विंचू आला आणि त्याच्या पायाला तो चावला. आता थंडीचे दिवस लय ठाण करायला लागलं. बाबा काय करावं डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं अब विंचू चावला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर मला विंचू चावला. डॉक्टर म्हणले काम करा या गोळ्या 3 टाइम घ्या आणि हा मलम जिथं विंचू चावला तिथं हा मलम लावायचा आहे. घरी गेलं गोळ्या घेतल्या बोटावर असा मलम घेतला आणि चुलीला लावू लागला. हा प्रकार त्याच्या बायकोनं पाहिला. त्याची बायको म्हणती काय व तुम्ही असं चुलीला मलम काऊन लावते. हे म्हणलं म्हणे मला डॉक्टरने सांगितलं जिथं विंचू चावला तिथं मलम लावायचा म्हणे. आता डॉक्टरांनी कुठं मलम लावायला लावला होता आणि हे कुठं लावत बसलं. आलं का तुमच्या लक्षामध्ये. म्हणून नंबर 1 कर्म हुकलं वर्म हुकलं काय होतो घोटाळा होतो. पुढे सांगितलं नंबर 2 वर्म हुकलं नाश होतो. ठसाविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्प वर्म चुकलियावर मा फेरा पडे चुकलियावर मा फेरा पडे चुकलियावर मा फेरा पडे चुकलियावर मा फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म हुकलं फेरा घ्यावा लागतो. म्हणून नंबर 2 वर्म हुकलं की नाश होतो. विठ्ठल नाश होतो. झालं काय पित्तरपाठ होता इकडे लक्ष द्या. आणि एक जोडपं जेवायला गेलं पित्तरपाठामध्ये जेवायला गेलं. तिथं अनेक पदार्थ बनवले होते आणि त्याच्यामध्ये खीर बनवली होती मावशी बर का. आता या जोडप्यानं पहिल्यांदाच खीर खाल्ली. खीर खाऊन झाल्यावर मालक मालकिनीला म्हणतो खीर कशी बनवली याचं वर्म जाणून घे. किचन मध्ये गेली सगळं काही विचारलं. घरी आलं खीरीची सामग्री गोळा केली. दूध आणलं थोडा आवाज द्या. दूध आणलं काजू बदाम पिस्ता सगळं काही आणलं पण लक्षातच राहिलं नाही खिरीला साखर टाकायची का फोडणी द्यायची. नाही म्हणे फोडणी द्यायची असेल मग तेल गरम केलं. असा मस्त कांदा परतून घेतला. थोडासा लसूणही परतून घेतला. मग दूध टाकलं. मग काजू बदाम पिस्ता थोडस हिंगही टाकलं. काय झालं नाश झाला. करायला गेली खीर झाली कढी. विठ्ठल
अक्षय दादा कर्डिले या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनपूर्वक आभार मानते. जोरदार टाळ्या होईल. त्या बरं आपला विषय काय चालू होता? वर्म हुकलं की काय होतं? नाश होतो. पण तुकोबरांनी तो शब्द वापरला. तू का म्हणे वर्म नेनता जो रांधी पावविते बुद्धी अवकळा. तुकोबराय म्हणले एक वेळेस नाश झालेला चालेल पण अवकाळा होऊ नये. झालं काय? एका पाटलाची पोर लग्नाला आली बाबा. बाजूच्या पाटलाचं पोरग लग्नाला आलं. पोरीचा बापानं 5-25 माणसं घेतले गेला पोराच्या बापाच्या घरी. राम 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 राम. काय काम काढलं? म्हणे आमची मुलगी लग्नाला आली. म्हणले मग तुमचाही मुलगा लग्नाला आला. म्हणले मग आमची मुलगी आपल्या पदरात घ्या. वा घेतली समजायची. तुम्ही माळकरी पाटील. तुमची मुलगी आम्ही आमच्या पदरात घेतली समजायची. मग पोरीचा बाप म्हणला काही द्या घ्यायचं. पोराचा बाप म्हणला काहीच द्यायचं नाही. म्हणे आपल्याकडे सगळ्या गोष्टी 4-4 आहे. म्हणे कूलर 4, कुकर 4, बेडरूम 4, पप्प्याच्याही नाही ती एकच बरी ती एकच बरी. सगळ्या गोष्टी 4-4 आहे. म्हणे काय देऊ नका, फक्त लग्नामध्ये जेवण चांगलं द्या. म्हणे मग काय बनवू? अहो म्हणे काही बनवा. म्हणे मग गावरान बेत करतो. म्हणे काय? रव्याचे लाडू. तर बाबा ऐका बर का, हे रव्याचे लाडू असे तर याच जर का वर्म साधलं इतके खुसखुशीत होतात, तोंडात टाकल्या पाणी होतं. पण याच जर का वर्म हुकलं तर तोंडातले दातही पाडतो. आणि नेमक्या आचार्याकडून वर्म हुकलं. प्रमाण ऐका. तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी म्हणजे स्वयंपाक करणं. स्वयंपाक करण्यात वर्म हुकलं. काय होतं ऐका. सगळेजण जेवायला बसले. पहिली पंगत होती. सगळेजण पोराच्या बापाला म्हणले पाटील तुम्ही पहिल्या पंक्तीमध्ये बसा. म्हणे आता याला जागा भेटली. बाबा भेटली नाही असं नाही, याला जागा भेटली. कुठं? कार्यालयाच्या दरवाजाजवळ. हे जेवायला बसलं. ताटामध्ये सगळं काही वाढलं. पुंडलिका झाले. जे लोकांनी ताटामध्ये हात टाकला सगळ्यात पहिले लाडू उचलला. हाताने तोडून पाहिला तुटना. दाताने तोडून दातानं तोडण्याचा प्रयत्न केला. खालचे वरचे दोन्ही दात लाडूत घुसले पण लाडू काही तुटना. काय करावं? म्हणे मग आपण लाडूला आता फोडलं पाहिजे. डाव्या हातामध्ये लाडू पकडला. उजव्या हाताची बुक्की त्याला मारली. त्याचा हात मुरगळला पण लाडू काही फुटला. हे मनामध्ये विचार करायचं, मी गावाच्या गाव फोडले. एका सप्त्याचे 2 सप्ते केले आणि माझ्याकडून लाडू फुटना. हे इतकं हुशार होतं. आपल्या चेडगाव मधलं होतं. यानं काय केलं माहिती का? आता हे दरवाजाजवळ बसलो होतं ना, यानं दरवाजाच्या फटीत लाडू घातला. दरवाजा बिजागरीसह निघाला पण लाडू काही फुटना. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे या. वर्म हुकलं अवकाळा होते. म्हणून नाथ महाराज म्हणले मूर्ख लोकांना कर्म सरत नाही आणि कर्माचं वर्म कळत नाही. अभंगाचं दुसरं चरण. बापा भाग्य कैसे बाप भाग्य तरी न कर्मे दिसरे. बाप भाग्य तरी न कर्मे दिसरे. बाप भाग्य कैसे नजरे दिखार. बाप भाग्य करे नजरे दिखार. नकडे जीवन अरे मूडा न कर्माची कर्म अरे मूडा हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. नकळेची वर्मा रे मूढा. नकळेची वर्मा अरे मूढा. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. भाग्य कैसे
जन्मांचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. नाथ महाराज म्हणले अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं तेव्हा देवाचं नाव मुखामध्ये येतं. संतांचे प्रमाण आपल्याला माहिती अरे अरे लहान थोर सकळांशी येथे आहे अधिकार मनात. महाराजांना या गोष्टीचा राग आला. नाथ महाराज म्हणले आमच्या संत महात्म्यांनी तुम्हाला सुटका दिली. सुटका देऊ नाही तुम्ही जर देवाचं नाव घेतलं नाही. रावरंक हो का तुझं नीच याती भक्ती विना माती मुखी त्याच्या. देवाचं नाव तुम्ही जर घेतलं नाही तर तुमच्या मुखात माती जाऊ. म्हणून आपल्या सर्वांना 2 मिनिटं भगवंताचं भजन करायचं. चला बरं सगळ्यांनी आपल्या हातवरती करा करा करा. जो हात वरती करणार नाही माग उभे असलेले गाडीवर बसलेले तुम्हाला तुमच्या शेजारच्याची शपथ मग करा काय करायचं ते. केले हात वरती भजन करायचंय. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये रखुमाये विठोबा रखुमाये